राज्य सरकार 10 कोटी रुपये खर्च करून मीडिया मॉनिटरिंग करणार आहे। म्हणजे सरकारशी संबंधित प्रत्येक बातमीवरती आता लक्ष ठेवलं जाणार आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवर नजर ठेवली जाईल। मीडिया मॉनिटरिंग सेंटर माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या स्तरावरती स्वतंत्रपणे काम करणार आहे। दरम्यान मीडियावरती लक्ष ठेवण्याची गरज सरकारला का वाटली असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला। तर मीडियावर लक्ष ठेवण्यात जाणार असं रोहित पवार म्हणाले। मला वाटतं हा वॉच ठेवणं आहे की मीडियावर नियंत्रण आणण्यासाठी राजकीय दबाव, सरकारचा दबाव आहे। मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असं आपण म्हणतो, नव्हे आहेच। तिच्यावर निगराणी ठेवण्याची आवश्यकता सरकारला का वाटते, हा माझा प्रश्न आहे। म्हणजे लोकशाहीला धोका आला, म्हणजे तुम्ही जे काही दाखवत आहात, बोलत आहात, म्हणजे तुमचा मीडिया संपला असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि ते इतकं कंट्रोल केलं जाणार की तुम्ही जो मराठी मीडिया आहे, जो या देशामध्ये फेमस आहे, कारण तुमच्यावर कुठलाही कुणी दबाव टाकू शकत नाही। जसं हिंदी मीडियाचं अनफॉर्च्युनेटली दिल्लीमध्ये झालेलं आहे, तसंच आता तुमचं होणार, तुमच्यावर लक्ष ठेवलं जाणार। आणि त्यात हेही सांगितलं जाणार की खरी बातमी असली पण सरकारच्या विरोधात असेल तर ती बातमी अजिबात तुम्ही त्या ठिकाणी लावायची नाही, लावली तर मग तुमची नोकरी जाणार। मग कुठेतरी आता आपलं संविधान बाजूला ठेवा, लोकशाही बाजूला ठेवा, अशी ती परिस्थिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।